नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेअर मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, आले, गाजर आणि पपई बाजाराची माहिती घेणार आहोत. सोयाबीनच्या भावात मागील काही दिवसांपासून चांगली वाढ झाली आहे. प्रक्रिया प्लांटचे भाव 6,000च्या दिशेने वाटचाल करत आहेत. मागील 2 दिवसांमध्ये प्रक्रिया प्लांटच्या भावात ₹200 वाढ झाली आहे. प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव देशभरात ₹5,750 ते ₹5,900 पोहोचलेत. तर बाजार समित्यांमध्येही सोयाबीन हमीभावाचा टप्पा पार करून ₹5,500 वाटचाल करत आहे. आज अनेक बाजारात सोयाबीन 5,200 ते ₹5,500 दरम्यान विकले गेले. सोयाबीनचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात कापसाचे भाव मागील 2 आठवड्यांपासून टिकून आहेत. कापसाची बाजारातील आवक कमीच आहे. कापूस दरवाढीसाठी पोषक हवामान आहे. मात्र सीसीआयची कापूस विक्री सुरू झाली आहे. सीसीआय कमी भावात कापूस विकताय, यामुळे कापूस दरवाढ थांबली आहे. सध्या कापूस भाव बाजारात 8,000 ते ₹8,300 दरम्यान आहे. सरकी 4,000 ते ₹4,200 दरम्यान विकली जाते. सीसीआयच्या कापूस विक्रीचे भाव स्थिर आहे. तोपर्यंत कापूसही स्थिर दिसू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात आल्याची आवक सरासरी एवढी होतीये, तर आल्याला उठावही चांगला आहे. याचा परिणाम आल्याच्या भावावर दिसून येतोय. आलं उत्पादनाला यंदा फटका बसल्याचं शेतकरी सांगतात. याचा आधार भावाला मिळतोय. सध्या आलं प्रति क्विंटल सरासरी 4,000 ते 5,000च्या दरम्यान विकलं जात आहे. आल्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता आहे. आल्याला उठाव मात्र पुढील काळात वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे आल्याच्या भावालाही चांगला आधार राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील काही बाजारांमध्ये गाजराची आवक मागील काही आठवड्यांपासून सुधारली आहे, तर गाजराला उठावही चांगला आहे. परिणामी गाजराचे दरही टिकून आहेत. राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि अमरावती बाजारात गाजराची आवक सरासरीपेक्षा काहीशी अधिक दिसतीये, तर इतर बाजारांमधील आवक कमीच आहे. सध्या गाजर बाजारात प्रति क्विंटल 1,500 ते ₹2,000 प्रति क्विंटलच्या दरम्यान विकलं जात आहे. गाजराचे भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. राज्यातील बाजारात पपईची आवक सध्या कमीच आहे, तर थंडी आणि उकाड्यामुळे पपईला चांगला भाव मिळतोय. पपईची अनेक बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी आहे. राज्यातील केवळ मुंबई, पुणे, अमरावती बाजारात अधिक आवक आहे. इतर बाजारांमध्ये आवक 20 ते 50 क्विंटलच्या आतच होतीये. त्यामुळे पपई प्रति क्विंटल सरासरी 2,000 ते ₹2,500 दरम्यान विकली जाते. पपईची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहून दर स्थिर राहण्याची शक्यता असल्याचं व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.